कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयानं दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा, आणि हे करत असताना जी सनातन संस्कृती आहे आपली, जी सनातन परंपरा आहे, यानुसार आपलं आचरण कसं असावा। आज सगळ्यात पवित्र असा दिवस, महाशक्तिशाली, महाबलवान, महाबुद्धिजीवी, महाज्ञानी अशा प्रभू रामचंद्र भक्त, शिव अवतार हनुमानजींचा आज जयंती आहे। सूर्योदयाच्या वेळेस ज्यांचा जन्म झाला, जन्मताच ज्यांनी सूर्याला एक फळ समजून गिळायला गेले, जवळ जाताच देवांचा देव, जसं देवांचा राजा ज्याला म्हणतो आपण, इंद्रदेवाने स्वतःच्या वज्राने त्या सूर्याला गिळण्यापासून परावृत्त केले, म्हणून त्यांचा तोंड ओंकार टाईप झाला, ज्याला दुदुंबी म्हणतो। अशा महान योद्धा, या सृष्टीला वाचवणारा, प्रभू रामचंद्राचा सेवक, देवादिदेव महादेवाचा रूप असताना सुद्धा एक दास म्हणून राहिलं शेवटपर्यंत, ज्याला दास भक्ती म्हणतो आपण। ज्या भक्तीमध्ये शक्ती आहे, शक्ती आणि भक्तीचा जिथे सविनय आहे ते म्हणजे हनुमानजी। हनुमानजीचं तसं वर्णन करावं तर पुराणही कमी पडतील, ग्रंथही अपुरे पडतील। तेवढे महान ज्ञानी होते, पराक्रमी होते, महाबलवान होते, महाविक्रमी होते। अशा महान व्यक्तीला सुद्धा दास म्हणून सेवा करावी लागली। या आपल्यासमोर एक आदर्श आहे। आपण सुद्धा ज्ञानी आहात, महापराक्रमी आहात, महाबलवान आहात, पण हे सगळं गुण असताना आपल्याकडे एक अधिक गुण आहे। हनुमानजीकडे तो अधिक गुण नव्हता, मात्र आपल्याकडे ते अधिक गुण आहे। आपल्याबरोबर इतर देवतांना सुद्धा तो अधिक गुण आहे, तो म्हणजे अहंकार। आपणही बलवान आहोत, आपणही ज्ञानी आहोत, आपणही महापराक्रमी आहोत, आपणही विद्वान आहोत,
पण आपल्याकडे एक गुण अधिक आहे, तो अहंकार. आपला अहंकार असल्यामुळं आपली स्थिती कितीही साधना करा, आपण तिथेच आहोत. शनी महाराज महापराक्रमी, विक्राळ अक्राळ रूप. शनी महाराज तत्पर फळ देणारे. शनी महाराज असे न्यायप्रिय. शनी महाराज लोणीसारखे मऊ. शनी महाराज पाषाणापेक्षाही कडक. अशा असताना सुद्धा शनी महाराजांचं आणि हनुमानजींचं सूत खूप सुंदर जुळतं. विचार विभिन्न आहेत. हनुमानजीकडे दासभक्ती आहे आणि शनी महाराजांकडे न्याय आहे. तर न्याय कसं द्यायचं? न्यायदेवता आहे. न्यायदेवता असताना सुद्धा एखादा धर्मप्रिय असेल, एखादा नीतिवंत असेल, कुलवंत असेल, शीलवंत असेल, बुद्धिवंत असेल, तरी त्याला लेबल लागत नाही. पण शनी महाराज एखाद्याच्या ग्रहामध्ये जात असताना तत्पूर्वी 6 महिने वर्षभर ते त्याच्या बुद्धीकडे निरीक्षण करत असतात, बुद्धीची, की या व्यक्तीला, या देवतेला कुठल्या माध्यमातून मी ग्रहात याच्या जाऊ आणि कशी त्रासाला सुरुवात करू. हे शनी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. अनेका परीनं तुम्हाला कल्पनाही नसेल, तुम्हाला माहिती होऊ देणार नाहीत. तुम्ही खूप पवित्र आणि छान आहात, खूप व्यवस्थित आहात. पण शनी महाराज तुमच्या ग्रहात येण्याच्या अगोदर तुमच्या बुद्धीचा स्टडी अभ्यास करतात आणि तुमच्या बुद्धीप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रवेश करतात आणि मनामध्ये काय चाललं ह्याचा शोध घेतात आणि तुम्हाला काय हवं, काय देणं गरजेचं आहे यांना, त्याचा अभ्यास करून ते देण्याचा प्रयत्न करतात आणि ते देतात. आणि चुका करतो आपण आपल्याकडं अहंकार एक प्रकार जास्त आहे. आपल्याकडं आपल्या मनामध्ये साधना करत असताना या कलियुगातल्या भौतिक सुखाची अपेक्षा आपण खूप करत असतो. खूप दुराचाराकडे, व्याभिचाराकडे जाण्याचा आपण प्रयत्न करतो. मन स्थिर नसतं. मग त्यावेळी शनी महाराजांचा प्रवेश आपल्या ग्रहामध्ये होतो आणि आपल्या ग्रहामध्ये प्रवेश झाल्यानंतर आपल्या बुद्धीला ते अटॅक करतात, बुद्धीला हरण करतात आणि बुद्धीला हरण केल्यानंतर जी मनोकामना आपली पूर्ण होते ती व्याभिचाराची मनोकामना पूर्ण होते, दुराचाराची मनोकामना पूर्ण होते, वाईट विचाराची मनोकामना पूर्ण होते. मग ते चुका करा लावतात. चुका केल्यानंतर प्रायश्चित्त म्हणून शनी महाराज तुम्हाला पीडत राहतात, लक्षात ठेवा. पण एकमेव देवता असा आहे या सृष्टीवर, एकमेव देवता असा आहे की हनुमानजी. हनुमानजी कधी बुद्धी सरस्वतीला अटॅक होऊ दिला नाही शनी महाराजांना. एकदा प्रभू रामचंद्राचे साधनेमध्ये गंधमादन पर्वतावर हनुमानजी साधना करत होते. साधना करत असताना त्यांच्या साधनेत आपल्या साधनेत काय फरक आहे तुम्ही पहा. साधनेमध्ये ते तल्लीन होते, मग्न होते, खूप तल्लीन होते. शनी महाराज त्या मार्गातनं जात होते. जाताना शनी महाराज म्हणाले की एक वानरराज इथं बसलेला आहे, का नाही यांना आपण पिडू, का नाही यांना आपण त्रास देऊ. मग त्रासाला सुरुवात केली.
त्रासाला अन्यन्य मार्गाने प्रभू रामचंद्रांच्या साधनेमध्ये दासभक्तीमध्ये तल्लीन असलेल्या हनुमानजींना शनी महाराज त्रास द्यायला सुरुवात केली. अनेक प्रकारचे त्यांना वेदना किंवा भावना भडकावण्याचे कामं शनी महाराज करतात. अनेक प्रकारचं करतात. शेपटीवर पाय देणं, नाकात काडी घालणं, गुदगुल्या करणं, हे अनेक प्रकारचे वेदना त्यांना ते डवचण्याचा प्रयत्न करतात. त्यांची साधना तुटावं आणि ते क्रोधात यावं. क्रोधात येणं म्हणजे बुद्धीवर नियंत्रण नसणं. माणूस कधी क्रोधात येतो? बुद्धीच्याही पलीकडचा क्रोध आहे. जेव्हा बुद्धी काम करत नाही तिथं क्रोध येऊन संपवते. जेव्हा हनुमानजींनी शनी महाराजांना समजावून सांगितलं, मी माझ्या देवतेच्या साधनेमध्ये मग्न आहे, आपण तोसं त्रास देऊ नये, अन्य मार्गाने समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शनी महाराज ऐकले नाही. हनुमानजी शांत आणि स्वयंभी होते. बुद्धीवर त्यांचं नियंत्रण होतं. विवेक त्यांचा जागा होता. अहंकाराचा लवलेशी नव्हता. तेव्हा अनेक वेळा त्यांनी समजावून सांगितलं, पण शनी महाराज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा शनी महाराजांना बेसावध पाहून हनुमानजी म्हणाले, तुम्ही आमच्या घरात येणारच आहात. अशी बोलती केलं, बेसावध ठेवलं आणि आपली शेपटी लांबवली. शेपटी लांबून पूर्ण शेपटीचा त्यांना वेढा दिला शनी महाराजांना. आणि पूर्ण वेढा दिल्यानंतर आवळून धरलं. आणि आवळून धरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की प्रभू रामचंद्रांचा परिक्रमाचा वेळ झालेला आहे. प्रभू रामचंद्रांना आता परिक्रमाला जाणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि शेपटीत बांधून ठेवून हनुमानजीने परिक्रमेसाठी निघाले. परिक्रमेसाठी जाताना वानर हा सरळ जात नाही. ह्या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं या डोंगरावर, या दगडातनं त्या दगडातनं, त्या कपारीतनं या वड्यातनं हे शनी महाराजांना ओढत घेऊन चालले. शनी महाराजांचं रक्तबंबाळ झालं शरीर. शनी महाराज म्हणाले की अरे बाबा, मी अजून तुझ्या ग्रहात आलं नाही तर तू मला एवढं पीडा लागलास. अजून तुझ्या बुद्धीला मी स्पर्श केला नाही, सरस्वतीच्या जवळही गेला नाही, आणि तुम्हाला एवढं पीडा लागलास. नाही म्हणलं, मला प्रभू रामचंद्राची परिक्रमा करायची आहे, तोपर्यंत तुम्हाला बांधून ठेवतो. का तर तुम्ही निघून जाल, माझ्या ग्रहात येतो म्हणालात ना, तुम्ही नाही आला तर काय करू म्हणून मी बांधून ठेवलंय. त्यांना रक्तबंबाळ केलं, घायाळ केलं. शनी महाराजांना घायाळ केलं प्रभू रामचंद्राच्या भक्तांनी, हनुमानांनी. तेव्हा खूप खूप विनंती शनी महाराजांनी हनुमानजींना केला की तू आता मला तुझ्या शेपटीतनं सोड. तेव्हा हनुमान म्हणाले की तू माझ्या ग्रहात येणार होता, तू माझ्या ग्रहात ये. नाही नाही म्हणालं, तुझ्या ग्रहात मी येणार नाही. खूप घायाळ झाले शनी महाराज. तेव्हा अन्यांनी विनंती केल्यानंतर हनुमानजींनी त्यांना सोडलं आणि वरदान घेतलं. आणि तो वरदान असा घेतला, जो कोणी तुला तेल वाहील त्याला मी त्रास देणार नाही, जो कोणी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करल त्याला मी पिडणार नाही. हे शनी महाराजाकडनं हनुमानजींनी वचन घेतलं. तेव्हा आपण सुद्धा ईश्वराकडनं वचन घेऊ शकतो का नाही? आपण सुद्धा साधक आहोत का नाही? आपण सुद्धा महापराक्रमी आहोत का नाही? आपण सुद्धा बुद्धिजीवी आहोत का नाही? सगळं आहोत आपण. सगळं काही गोष्टी आपल्याकडे आहेत. जे ईश्वराकडे नाही ते आपल्याकडे आहेत. ते म्हणजे अहंकार. केवळ अहंकारामुळे आपण सुद्धा त्या पदाला जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आजचा दिवस हा विना अहंकाराचा दिवस आहे.
शिवाचा अवतार अंश अवतार असताना सुद्धा हनुमानजींनी दास भक्ती स्वीकारली. आपण सासू सासऱ्यांची सेवा करताय दास भक्ती समजून? आपण आई वडिलांची सेवा करताय का दास भक्ती समजून? आपण आई वडिलांची ज्येष्ठांची देवदेवतेंची उपासना मनापासून करताय अहंकारला बाजूला ठेवून? करू शकत नाही. जिथे जगाला पिडणारा, ह्या सृष्टीच्या प्रत्येक जीवजंतूला त्रास देणारा, सर्व देवादिकांना त्रास देणारा, दैत्यांना त्रास देणारा, मनुष्य प्राण्यांना त्रास देणारा अशा शनी महाराजांना सुद्धा केवळ अहंकार नसणारा हनुमानाने जिंकला. लक्षात ठेवा, हनुमानाने शनीला सुद्धा